उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या अनेक योजना या थंड बस्त्यामध्ये असल्याची चर्चा आहे। आनंदाचा शिधा या योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेवर सुद्धा लाल चिरा मारण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। त्या संदर्भातली चर्चा आहे। ही योजना एकच वर्ष राबवली आहे, त्यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। राज्यामधील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकीच ही एक योजना मानली जात होती। मात्र आता ही योजना थंड बस्त्यात गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनेवर सुद्धा खुली मारण्यात आल्याची चर्चा आहे। वर्षभर ही योजना राबवण्यात आलेली होती। शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही प्रमुख योजना होती। 5 डिसेंबर 2023 ला माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सुरू करण्यात आली। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा, परिसर, सौंदर्यीकरणाचा उद्देश या योजनेमागचा होता। राज्यभरातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। शिक्षण संस्थांसहितच विद्यार्थी आणि पालकांमध्ये योजनेची चर्चा झाली। विजेत्या शाळांना लाखोंच्या पारितोषिकांचं वितरण सुद्धा करण्यात आलं। ऑक्टोबर उजाडला तरी योजनेसंदर्भात कुठलीही घोषणा झालेली नाही। योजनेला बगल दिल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले। शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही। परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही। परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। झालं असे की मतदान मिळो आणि नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला, नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात।